नमस्कार मंडळी, त्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरस स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार असो ओल्या काजूची भाजी. तर आता मी काजू वगैरे घेऊन दिले बघा. तर एवढी पिशवी आता मी आणले बघा. तर सुंदर असे आपल्या काजू वगैरे गावले. शूटिंग करू कोणी व्हिडिओ नव्हते, त्याच्यामुळे काय काढताना व्हिडिओ काढूक नाही. पण तुमका आता काजू कसे काय सोडणार असो ते दाखवणार असं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही काजूची भाजी वगैरे तयार करतलो ती तुमका दाखवतले. तर पूर्ण तुमका मी रेसिपी वगैरे दाखवते, काय काय घालणार असो काजूच्या भाजीमध्ये. आणि सुंदर असं तुमका प्रवास दाखवते काजूच्या भाजी तो. तर चला तर मग आता पहिले आधी काजू सोलून घेऊया. तर मंडळी आता माझ्या तुम्ही समोर बघू शकतास कितके काजू आणले ते काढून. आणि सुंदर असे हिरवेगार टवटवीत काजू तुम्ही बघू शकता. साईजसुद्धा बघू शकतात. तर छोटे मोठे काजू भेटले, त्यासोबतच आपल्या बोंडू वगैरे भेटले. तर बोंडवांचे काजू वगैरे काढलो, हे बघू शकता सुके काजू. आणि ह्यांका सध्या रेट मार्केटला भरपूर असा. आणि भरपूर अशी काजी आपल्या गावली आज. तर ह्याची आता आपण भाजी बनवणार असो, मालवणी काजूची भाजी. तुमका रेसिपी पूर्ण मी दाखवणार असे. तर हो बघू शकतास बोंडू. आणि ह्याका ही काज होती, ही काज. तर सुंदर अशी काजी गावली. आणि आता तुमका मी दाखवणार असे कसे काय एका कापणार वगैरे असो. तर आता सुरू करता बघा कापू. तर ह्यो असा आडाळो म्हणजे वी, आणि समोर असं चाकू. तर काजू कसे कापूचे असतात बघा. आणि त्याची काळजी घ्यायची लागते, कारण त्याकडे डीक वगैरे असतात, त्याच्यामुळे काळजी घ्यायची असता. आणि आता ह्यो काजू तुमका नंतर काढून दाखवतो. तर आता आम्ही पहिले आधी कापतो हे दोन भेकले करून हाडायावर. आणि किती काजू गावले होते बघा. आणि काजू कापून झाले की पाण्यामध्ये टाकायची. तर आता कुकरचा भांडा असा डबो, त्याच्यात आम्ही टाकणार असो. आणि मस्तपैकी आमच्या खळ्यात आता आम्ही कापूक घेतलो. तुमका खळ्याचं वातावरण दाखवतो बघा संध्याकाळचा. तर ह्या असा आमचा सुंदर असा खळा असा. आणि ही असं सुंदर अशी तुळस. आणि आता ही कापताची दाखवते. आणि ही असं माझे दोन मांजरा हा झोपला बघा. आणि निसर्गाच्या छायेत अशी कामं करू लई भारी वाटतं. तर आपल्याकडे DSLR असतो तर अजून बॅकग्राऊंड भारी वाटलो असतो. पण तुमका आता बॅकग्राऊंड अतिशय सुंदर असं वाटत असतो बघा, दिसता बघा. तर समोर लागलेली फुपरी आता जरा आपले वाढले होत. तर आता मी तुमका दाखवते आमची प्रोसेस कशी काय ती काजू कापूची. तर खूप काजी गावली, त्याच्यामुळे भाजी तर नक्की होतील या. आणि तुमका संपूर्ण रेसिपी दाखवतले. भाजी एक फोडणी मारण्यापासूनची पूर्ण रेसिपी दाखवतली. तर आता आपण काजू कापूक सुरुवात केलो. आणि काजू कापताना हे असे कापायचे आडाळ्यावर. आणि कापताना सुद्धा डीक वगैरे लागतं कामा नाही इकडे तिकडे. ह्याची काळजी घेऊनच हे काजू आपल्या कसे कापूचे लागतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही काजू काढतालास तेव्हा तो काजू असे चाकू वगैरे वापरायचो आणि मग काढायचा. चाकू दाखवलं हो काय. तर मंडळी हो चाकू तुमका दाखवते आता कशी काय काढणार ती. ह्यो चाकू असं लावायचो त्या घरात काजूच्या. आणि मग तो काजू उचलायचो. आणि ह्या इकडे पाणी घेतलं, याच्यात मग टाकायचे काजू सगळे भिजत. तर आता मी तुमका दाखवते पुढे असेच कंटिन्यू राहा, मजा येते फुल व्हिडिओमध्ये. तर आता सगळे काजू कापून झाले ना, हे तुमका मी दाखवते कसं काय काढणार ते. तर असेच कंटिन्यू राहा. तर मंडळी आता काजू कापून वगैरे झाले होते. आणि आता आम्ही काजू कसे काढतो ना चाकून ते तुमका मी दाखवत आहे. तर आता बघू शकतास काजू कसे काय काढूचे असतात ते. तर मध्ये तुमका आवाज माझा जरा धाप लागल्यावर येऊ शकता, कारण माझं जरा कप वगैरे चावला दम वगैरे, त्याच्यामुळे तुमका आवाज जरा धाप लागल्यावर येतो, कारण कप पूर्ण वाचता. तर आता समोर बघू शकतास काजी कशी काढता ती. खाताना बरे वाटतं. तर हे असे काजू काढून घ्यायचे आणि सांभाळून काढूचे लागतात, कारण हातांका तेल वगैरे लावायचं पहिला, नाहीतर हातात एवढी कुकर लागू शकता. तर बऱ्यापैकी आता काजू कापले नाहीत बघा भरपूरशे. तर आता तुमका सगळे एकदम कापून झाले की दाखवते काजू केवढे होतात ते बघूया. आणि मग हे ओल्या पाण्यात आपण भिजत टाकणार असो. तर चला तर मग बघूया पुढे.
तर मंडळी तुम्ही अगोदर बघितलात काजू वगैरे सोलून घेतले. तर आता आम्ही काजू ते काल सोललेले होते ना अगोदर, ते आम्ही उकळत ठेवतो आणि त्याच्यामध्ये बटाटे वगैरे सुद्धा घालतो. तर आता बटाटे सुद्धा कापली आहे. तर आता तुमका गरम पाण्यात उकळत घालतात ते मी दाखवतोय. आणि आता असं आमच्या पडीकडे म्हणजे घराच्या बाजूला पडी काढलेली आहे. तर चूल आमची बाहेरच आहे, कारण आतमध्ये सगळा प्लास्टर केल्यामुळे चूल बाहेर ठेवलो. तर ह्या सगळं तुमका वातावरण दाखवते ह्या पडीतला. तर आता आम्ही टाकतो आतमध्ये गरम पाण्यामध्ये. तर हे बघू शकतास काजू भिजवून वगैरे घेतलो पहिले. आणि ह्या बघा आता पाणी उकळत आहे बघा गरम गरम. तर ह्याच्यात हे बटाटे आणि काजू सोडायचे. तर बघू शकतास आता गरम पाण्यात काजू वगैरे सोडलो. ते आता बऱ्यापैकी उकळा होई म्हणा. आणि बटाटे सुद्धा त्यामध्ये आतमध्ये टाकली आहे. तर सध्या गॅसची टंचाई आहे आणि गॅस भेटणार नाही, त्याच्यामुळे सध्या आपल्या पुन्हा एकदा चुलीवर यायचा लागला. तर ही तुमका सगळी रेसिपी दाखवणार असे ती आपल्या मालवणी मसाल्यासोबतच असलेल्या. तर फोडणी जेव्हा मारतेलो तेव्हा मसालो असतो आपला गावठी मसालो. तर पूर्णपणे तुमका मी पुढे दाखवतोय रेसिपी कशी काय होतेली ती आणि कशी काय भाजी तयार होत ती. तर असेच कंटिन्यू राहा. चला तर मग बघूया पुढे. तर मंडळी बघू शकतास आता खोबरा वगैरे कासता बघा. आणि हो टमॅटो हा आणि कांदो हा. तर ही छोटीशी रेसिपी आहे आपल्या जे वस्तू लागतील फोडणी मारू. तर बघू शकतास तर आता खोबरा कासता बघा आडायावर. आणि हो असं टमॅटो आणि कांदो. तर आता आपण थोड्याच वेळात काजू उकाडले ना आणि बटाटे उकाडले की आपण फोडणीच देणार असो. तर मंडळी आता मध्ये तुम्ही समोर बघू शकतास आता ह्यो वाटपासाठी फोडणीसाठी कांदो आणि टोमॅटो घेतलेलो. आणि आता खोबरा वगैरे कातून झाला. तर आता बघू शकतास आता खोबरा भाजता बघा. तर ह्या असा भाजून घ्यायचा आणि नंतर मिक्सरला वगैरे किंवा पाटावर वाटून घ्यायचा. त्याचा वाटप काढणार असो. तर पाटो बघू शकतास. तर आता पाटे आमच्याकडे अजून असा, पण आम्ही आता मिक्सरला लावतलो. तर आता बघू शकतास खोबरा असा लाल हो गया. तर आता तुमका पुढे दाखवतोय वाटप वगैरे सगळा झाला की फोडणी देणार असो. फायनली काजूगर उकडलेत बघा आणि बटाटे सुद्धा उकडले. तर आता मी फायनली आता फोडणी मारून घेतो. तर बघू शकतास तर आता तेल वगैरे ओतलं बघा पहिला कढईत. तर आता आपलं मालवणी मसालो वापरणार असो तर तुमका दाखवते आता. तर ह्यो असा आपलं मालवणी गावठी मसालो. तर त्या अगोदर आपण आता कांद्याची वगैरे फोडणी देणार असो. साहित्य घेतलं तुमका मी दाखवते. तर सिंपल साहित्य आहे बघा. ह्यो कढीपत्ता कांदो आणि टोमॅटो आणि ह्या वाटप लावून घेतलो. तर ह्या बघू शकतास ह्या असा वाटप. तर आता कांदो फोडणी मारल्यान बघा. आणि जो असा कढीपत्तो. तर कढीपत्तो घातलास तर अजून टेस्ट जरा भारी येते. आणि आता वाटप वगैरे भारी जातो. आधी हो फ्राय करून घ्यायचा पहिला अगोदर कढीपत्ता आणि कांदो. तर आता मध्ये तुम्ही समोर बघू शकतास मंडळी कांदा वगैरे असं फ्राय करून घ्यायचो. आणि त्यानंतर टाकायचो तो टमॅटो. आणि टोमॅटोसुद्धा त्याच्यामध्ये आतमध्ये टाकून फ्राय करून घ्यायचो. आणि त्यानंतर मारायचो आपलं गावठी मसालो जो भाजको मसालो असतो तो. तर मंडळी आता बघितलं असतं मी फ्रायवर आता करून घेतलो. तर आता हो असा मसालो आपला भाजको गावठी मसालो मालवणी मसालो तो टाकायचो. तर अगदी पण जास्त टाकायचं नाही कारण तिखट होऊ शकतं भाजी. तर नॉर्मल असं टाकायचं हो बघा. आणि पुन्हा त्याका फ्राय करून घ्यायचा. आणि
आणि आज तुम्ही बघू शकता का जरा मस्तपैकी हो ना, आणि त्यामुळे तुमका ब्राईटनेसमध्ये मस्तपैकी कढई वगैरे बघा कशी भारी दिसता. आणि त्याच्यामध्ये आज आपला वातावरण जरा भाज्याचा मस्त. तर आता काजू वगैरे टाकल्यानं बघा सुंदर अशी फोडणी मारायची आणि त्याच्यानंतर पुन्हा जरासा फ्राय करायचा म्हणजे ढवळायचा आतमध्ये. आणि काजू बघू शकतात आता मस्तपैकी नॅचरल ते काही कलर येतो जेव्हा जसो भाजी घेता तसो. आणि मसाला टाकला मी बघू शकता तुमका मस्तपैकी आता काजू करत दिसतात बघा लालसर. तर याच्यामध्ये आपल्याला अजून टाकूचा असा वाटाप जो खोबऱ्याचा आपण मिक्सरला लावून घेतला. तो वाटाप टाकला का जरा घट्ट होते ती भाजी आणि ग्रेव्ही तयार होता एक चटणीसारखी मस्तपैकी. तर आता बघू शकतास तर बऱ्यापैकी आता आपली प्रोसेस कवर होती या भाजीची. तर आता आपण टाकतो ज्या मिक्सरला लावलो ता वाटाप खोबऱ्याचा, जा खोबरा भाजून घेतला होता आणि त्या मिक्सरला लावलो. तर बघू शकतास. आणि कशी वाटतं रेसिपी ही तुम्ही नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. तर तुमका थोडक्यात आणि जास्तीत जास्त सगळं कमीत वेळात दाखवतो, कारण सगळी प्रोसिजर घेऊक नाही तर छोटे मोठे शॉर्ट जरा घेऊक नाही. तर तुमका जरा व्हिडिओ बघताना मजा येऊ काही पटापट म्हणून जरा आपण थोडक्यात दाखवतो. तर कोणाकोणाकडे अशी काजू वगैरे काढून भाजी वगैरे बनवतात ते नक्कीच एक कॉमेंट करा. आणि ही एक कोकणातली एक रेसिपी काजूच्या घराची भाजी. तर म्हणजे सध्या गॅसची जरा हे असल्या कारणानं सध्या आपल्या चुलीवरती काय दाखवचा लागला. आणि ह्या जर वातावरण तुमका दाखवचा तर चुलीवरच दाखव काय तरच ती मजा येता. कारण गॅसवरती ही सगळी आपल्या कोकणातली जी सगळी भाज्या वगैरे बनवतात काजूची ती गॅसवरती बघू मजा वाटणार नाही, तर चुलीवर भारी वाटतं. तर आता आपण टाकतो वाटाप. तर ह्या जर तुम्ही वाटाप टाकलास ना की जरा ग्रेव्ही मस्त होती, म्हणजे चटणी जरा जाड घट्ट होती ती. आणि अति पाणी टाकायचं ना जेणेकरून त्याचा एकदम असं पाणी होईल. तर मीडियम साईजमध्ये टाकायचा, आपल्या लेवलमध्ये पाणी घ्यायचं, कारण अति घेतलंच तर त्याचा अर्थ नाही राहायचो भाजी एक ते. तर आज सुंदर अशी आता भाजी झाली या ओकेमध्ये. आणि त्यानंतर शेवटाक आपण टाकायचं मीठ. तर मंडळी आता तुम्ही माझ्यासमोर बघू शकतास मस्तपैकी काजूगरची भाजी शिजली बघा, ते बघू शकतास. आणि मस्तपैकी आता चटणी जाड होता बघा काजूगर बघू शकतास तुम्ही. तर सुंदर अशी आज तुमका मी भाजी दाखवलं आहे. तर व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच एक कॉमेंट करा काजूच्या भाजीसाठी. आणि सुंदर अशी तुमका रेसिपी पूर्ण दाखवलं आहे कशी काय बनवतात ती. तर व्हिडिओ आवडलो तर नक्कीच एक लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करा, जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा. आणि तुमका मस्तपैकी आज काजूगराची भाजी दाखवली कशी काय बनवतात ती. आणि आपल्या कोकणी पद्धतीत खास करून आणि मालवणी मसाला वगैरे वापरून तुमका मी दाखवलं आहे मालवणी पद्धत काजूगर भाजी कशी बनवतात ती. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक कॉमेंट करा आणि व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर चला तर मग भेटूया अशात नाही पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.